राजकारणामध्ये सुरुवातीला झटापट होते, मात्र एकत्र बसून एकमताने निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी राज्यसभेच्या जागेवरून दिलेली आहे. तसंच आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. राज्यसभेत शरद पवारांची जाण्याची इच्छा आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सर्वात जास्त संख्याबळ असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे. शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे 20, त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान असल्यामुळे आम्ही 50पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू. सुरुवातीला अशी झटापट होते सर्वच राजकारणामध्ये. सुरुवातीला अशा प्रकारची झटापट ही होते, राजकारण आहे ना. पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल. काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात. एकत्र बसून निर्णय घेतले जाते. निर्णय तर होऊ द्या. भाजप कुर्बानीवरती आलं म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय भाजप? लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आता निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील. आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना. आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे.